पावसाळा स्पेशल गुरगुट्या भात बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप तांदूळ, चवीनुसार मीठ, पाणी. स्वच्छ धुवून घेतलेल्या तांदळात पाणी आणि मीठ घालून मंद आचेवर भात साधारण 20 मिनिटं शिजवून घ्यायचा. झाला आपला पावसाळा स्पेशल गुरगुट्या भात तयार. मेथकूट करण्यासाठी लागणारं साहित्य: पाव कप गहू, अर्धा कप चणा डाळ, पाव कप उडीद डाळ, पाव कप मूग डाळ, पाव कप तांदूळ, 1 मोठा चमचा धणे, 1 चमचा जिरं, 10 ते 12 काळी मिरी, 10 ते 12 लवंगा, अर्धा चमचा मोहरी, 4 ते 5 सुक्या लाल मिरच्या, 1 सुंठाचा तुकडा, पाव चमचा मेथ्या, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद. मेथकूट करण्यासाठी गहू भाजून घ्यायचे. आता चणा डाळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ आणि तांदूळ एकत्र खमंग भाजून घ्यायचे. आता धणे, जिरं, काळी मिरी, लवंग, मोहरी, सुक्या लाल मिरच्या आणि सुंठ घालून यात मेथी दाणे आणि भाजलेले गहू घालायचे. आता चवीपुरतं मीठ आणि हळद घालून याची पूड करायची आणि हे पीठ चाळून घ्यायचं. झालं आपलं मेथकूट तयार. आणि हा भात अशा पद्धतीने सर्व्ह करायचा. झाला आपला पावसाळा स्पेशल गुरगुट्या मेथकूट भात तयार. कोकणामध्ये जो भात किंवा तांदूळ वापरला जातो त्यासाठी मसुरा, सुवर्णा या जातीचे तांदूळ मुख्यतः वापरले जातात, पण मला ते इथे मिळाले नाही म्हणून मी इथे सोना मसूर तांदूळ घेतलेला आहे. हा अर्धा कप तांदूळ घेतला, पाणी घालून व्यवस्थित 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतला. आता हा तांदूळ आपण घेऊयात कढईमध्ये. अर्धा कप तांदूळ आहे, 3 कप पाणी मी इथे जवळपास घालते. हवं तर तुम्ही कुकरमध्ये पण हे करू शकता, पण जी पातेल्यात शिजवलेली चव आहे ना ती कुकरमध्ये नाही येत. आता यामध्ये घालायचं मीठ आणि याला एक मस्त उकळी काढून घेऊयात. आता इथे तुम्ही बघू शकाल मस्त याला उकळी आलेली आहे. आता मंद आचेवर करून घ्यायचा. सगळ्यात लोएस्ट हीटवर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर एक 20 मिनिटं हा भात व्यवस्थित शिजवून घ्यायचा. आता हा भात मी 20 मिनिटं अगदी मंद आचेवर छान शिजवून घेतला आणि तुम्ही बघू शकाल मस्त भात शिजलेला आहे, फुललेला आहे. हलकासा आत्ता हा सैलसर वाटतो, पण थंड झाला की हा आळून येतो. जर तुम्ही लगेच गरम गरम खाणार असाल तर आणखी एक 5 मिनिटं शिजून द्या, पण मला थोडासा वेळ आहे त्यामुळे हे मुरण्यासाठी मी हे असंच ठेवते. आता बनवूयात मेथकूट. पाव कप गहू आणि गहू आहे ना आपल्याला छान असे फुलवून घ्यायचे आणि इथे गहू तुम्ही बघू शकाल मस्त सगळे गहू फुललेले आहेत आणि आता हे काढूयात एका बाउलमध्ये. आता याच तव्यामध्ये मी बाकी सगळे जिन्नस घालते. हे मी ना खूप कमी क्वांटिटीमध्ये करते त्यामुळे सगळं एकत्र भाजून घेते. अर्धा कप इथे आहे चणा डाळ, पाव कप उडदाची डाळ, पाव कप मुगाची डाळ आणि पाव कप तांदूळ. आता हे सगळे जिन्नस एकत्र छान खमंग आपल्याला भाजून घ्यायचे. आणि इथे तुम्ही बघू शकाल डाळ आणि तांदूळ एकत्र छानपैकी असं खमंग भाजून घेतलेत. हलकासा रंग बदललेला आहे, सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता या स्टेजला यामध्ये आपण घालतोय सुके मसाले. यामध्ये घालतोय धणे अख्खे, जिरं, 10 ते 12 काळी मिरी, 10 ते 12 लवंगा आणि त्याचबरोबर मोहरी, सुक्या लाल मिरच्या आणि सुंठेचा एक तुकडा. आणि हे आणखी आता एकत्र 2 ते 3 मिनिटं छान परतून घेऊया. छान दिसतोय, रंगही सुरेख आला. आता गॅस बंद करते आणि यामध्ये घालते मी मेथ्या, पाव चमचे. मेथ्या आपल्याला भाजून खूप घ्यायची गरज नाही आहे, जी या डाळींची हीट आहे तेवढी मेथ्यांसाठी पुरेशी आहे. आणि हे भाजलेले गहू पण यामध्ये घालूयात, मिक्स करूयात आणि हे आता हलकंसं थंड करून घेऊयात. तर यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा हळद. झाकण लावायचं आणि याची छान अशी बारीक पूड करू. आता एक जाळणी किंवा गाळणी घ्यायची आणि हे ना चाळून घ्यायचं मेथकूट या पद्धतीने. म्हणजे जर काही मोठे बीट्स किंवा कण काही राहिले असतील तर ते निघतील. आणि इथे आपला मस्त गरमागरम वाफाळलेला गुरगुट्या भात, मेथकूट, साजूक तूप असा मस्त बेत तयार आहे. भन्नाट दिसतोय.